नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातली लोकसभेची निवडणूक 5 टप्प्यात गाजली, मात्र पाचवा टप्पा हा खूपच गाजला, तो निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपानं. मुंबईतली निवडणूक झाली आणि या मुंबईतल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक मतदार संघावर मतदान प्रक्रिया ही जाणून बुजून उशिरा करण्यात आली किंवा ती लांबवली गेली, अत्यंत धीम्या गतीनं ती झाली आणि म्हणून मतदारांना आपला मतदानाचा हक्क नीटपणे बजावता आला नाही. आणि याच मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या निवडणुकीची सांगता ही निवडणूक आयोगावर आरोप करून झालेली आहे. त्यात उद्धव ठाकरे वर्सेस फडणवीस ही सुद्धा आरोप प्रत्यारोपाची लढाई चांगलीच गाजली. असो, नरेंद्र मोदी यांनी मिशन 45 महाराष्ट्रामध्ये राबवलं, पण हे मिशन 45 कितपत यशस्वी ठरेल याबाबत महायुतीचे नेतेच हे साशंक आहे. याचं कारण असं की गजानन कीर्तीकर हे शिंदे गटाचे खासदार आहे आणि त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असं सांगितलं की महाविकास आघाडीनं चांगले उमेदवार दिले आणि त्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता ही जास्त आहे. तोही मुद्दा बाजूला ठेवूया, पण महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक कमी मतदानाचा टक्का असल्यामुळे सुद्धा गाजली आणि कमी मतदानाचा फटका हा महायुतीला बसेल की महाविकास आघाडीला, या संदर्भातही विश्लेषण चर्चा ही महाराष्ट्रामध्ये मान्यवरांमध्ये सुरू आहे. आणि सामान्य माणसं सुद्धा याच बाबत चर्चा करते की जर महाराष्ट्रातलं मिशन 45 हे गणित जर महायुतीचं म्हणजेच भाजपचं गडबडलं तर नरेंद्र मोदींचा विजय हा कुठेतरी थांबणार आहे आणि जर तो थांबला तर महाविकास आघाडीचं यश हे पुढे येईल आणि महायुती समोरचं संकट हे आणखं गहिर होईल. मुळात आपला आजचा चर्चेचा विषय हाच आहे की महाराष्ट्राचा निकाल हा काय लागणार आणि मोदींचं गणित बिघडणार का. या अनुषंगाने आपण चर्चा करतोय निवडणूक विश्लेषक ऍडव्होकेट विजय कुमार कोहाड यांच्यासोबत आणि अत्यंत वेगवेगळ्या चर्चेत आलेल्या मुद्द्यावर आपण त्यांच्यासोबत बातचीत करतोय. तर महाराष्ट्राची निवडणूक आटोपली विजय कुमार जी, आणि या निवडणुकीचं वेगळेपण आपल्याला 5 टप्प्याची निवडणूक संपल्यानंतर आपल्याला काय जाणवतंय? मुळात 2014च्या नंतरच्या निवडणुका झाल्यात, त्याच्यातच मुळात 2014च्या अगोदर आणि 2014च्या नंतर असे 2 वेगवेगळे फेस इथे आपण बघू शकतो. 2014ची ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस नको असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, म्हणजे जे मुळात भ्रष्टाचार नव्हतेच असे भ्रष्टाचाराचे आरोप झाले. रामलीला मैदानावर आंदोलनं झालीत. त्याच्यामध्ये अरविंद केजरीवाल, अण्णा हजारे, जनरल VK सिंग, किरण बेदी सारखे लोक, समाजसेवक त्याच्यामध्ये आलेत. आणि त्याच्यानंतर एक गुजरात प्रारूप ह्या विकासाचं प्रारूप म्हणून एक प्रोड्यूस केलं गेलं आणि त्याच्यावर लोकांना आम्हाला भ्रष्टाचार नकोय पण विकास हवा आणि या माध्यमातून लोकांनी 14 मध्ये मतदान केलं. त्याच विकासाच्या प्रारूपाला पुढे नेताना 19 मध्ये थोडस एक वेगळं पण घडलं, पुलवामा घडलं. आणि पुलवामा घडल्याच्या नंतर तिथे लोकांनी विचार केला की नाही, आपण देशाप्रती काहीतरी करावं, आपलं सरकार देशाप्रती काहीतरी करते, म्हणून त्या अनुषंगाने लोकांनी मतदान 19 मध्ये केलं. पण आज 24 पर्यंत म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये विकास आणि हा विकास हा कागदोपत्री झाला, तो घडलाच नाही. आणि मुळात ह्या 24च्या निवडणुकीचं वेगळेपण हेच आहे की ह्या वेळेसची ही निवडणूक पूर्णतः मतदारांनी आपल्या हातात घेतली. इथे कुठलेही मुद्दे नव्हते, कुठल्याही प्रकारचे चेहरे नव्हते, कुठल्याही प्रकारचा प्रपोगंडा नव्हता. लोकांना जे हवं ते देण्यामध्ये सरकार कमी पडलं आणि त्या अनुषंगाने हे निवडणूक पुढे जात गेली. पहिल्या टप्प्यामध्ये एक काही वेगळे मुद्दे आले, राष्ट्रीय मुद्दे आणण्याचा प्रयत्न केला. 370, राम मंदिर, 3 तलाक वगैरे वगैरे वगैरे, हिंदू मुस्लिम हा गेल्या 10 वर्षापासून. पण सरते शेवटी मतदार हा सुज्ञ आहे आणि तो सुज्ञ मतदार असल्यामुळे त्यांनी हे सगळे मुद्दे बाजूला टाकले आणि आपल्याला काय हवं त्या अनुषंगाने त्यांनी मतदान करायचा प्रयत्न केला. आणि त्या हिशोबाने 24ची जी निवडणूक आहे ही सर्वार्थाने 14 आणि 19 पेक्षा पूर्णतः वेगळी ठरते. 14च्या याच्यामध्ये एक चेहरा होता, 19 मध्ये तोच चेहरा रिपीट झाला, पण 24 मध्ये तो चेहरा असा विशेष पण चालायचा प्रयत्न
ज्यावेळेस त्यांनी केला त्यावेळेस तो चेहरा असा विशेष अर्थाने चाललाच नाही. मुळात असा प्रभावी नेता किंवा प्रभावी चेहरा या निवडणुकीमध्ये नव्हताच मुळात. तर हे सगळ्यात महत्वाचं या वेळेच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. आता मुळात भ्रष्टाचार हा एक महत्वाचा मुद्दा 14 पासून पुढे चाललाय. पण ज्यावेळेस येत्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये बघताय की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात तेच भ्रष्टाचारी त्या पक्षामध्ये येतात, मग विश्वास कोणावर ठेवायचा? विश्वास करण्याजोगी पार्टी कुठली? आणि ह्या अनुषंगाने त्यांनी त्या मतदारांनी निवडणूक आपल्या हातात घेऊन ही निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलत आणली. हे तुम्हाला वेगळं पण जाणवतं या निवडणुकीतलं 2024चं की लोकांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि ही निवडणूक ओन केली, म्हणजे अंगावर घेतली आपण असं म्हणूया साध्या भाषेमध्ये. आणि मग त्यांनी मतदान कुणाला केलं आणि मग मतदानाचा टक्का महाराष्ट्रामध्ये का घसरला? त्यामागे लोकांची मानसिकता काय असेल? महाराष्ट्रातला मतदानाचा टक्का हा बऱ्याच जिल्ह्यामध्ये गणलेला आहे, घसरलेला आहे, टक्का घसरलेला आहे. मग असं असताना मतदार राजा हा कंटाळला का महाराष्ट्रातल्या राजकारणाला, आरोप प्रत्यारोपाला, पक्षफुटीला, आणखी कुठल्या कारणास्तव त्यांनी मतदान केलं नाही? लक्षात येईल की जो टक्का होता तोच आज इंटॅक्ट आहे. 19 मध्ये राष्ट्रप्रेमाची भावना एवढी भरीस आली होती त्यामुळे 1-2%, 3% मतदान वाढलं होतं. पण अदरवाईज जो 14चा मतदानाचा टक्का आणि 24चा मतदानाचा टक्का हा जवळपास सारखा आहे. अच्छा, त्यातल्या त्यात मतदार हा 3 विभागामध्ये विभागला जातो. तर मुळात मतदार हा 3 याच्यामध्ये विभागला जातोय. एक असतो प्रो म्हणजे त्या पक्षाचा आचारसंहितेला वाहून घेतलेला. दुसरा असतो अँटी, जो विरोधकांचा मतदार असतो. आणि तिसरा असतो फ्लोटिंग. आता मुळात जो यावेळेसचा जो मतदार आहे, कुठलंही निवडणुकीचं गणित गडबडण्याची ताकद ही फक्त फ्लोटिंग मतदारांमध्ये असते. कारण की जो प्रो असतो तो त्या पक्षाला देणार. जसं बीजेपीचा मतदार आहे तो बीजेपीला करणारच करणार, काही जरी घडलं तरी. काँग्रेसचा मतदार आहे काँग्रेसला. मुळात जो फ्लोटिंग मतदार आहे हा फ्लोटिंग मतदार त्या ज्या संख्येने बाहेर पडायला हवा होता त्या संख्येने यावेळेस बाहेर पडला नाही. त्यामुळे हे मतदान थोडं कमी दिसतंय, बस एवढंच आहे. अदरवाईज मतदानाचा टक्का 14 आणि 24 मध्ये एवढा विशेष असा फरक पडलेला नाहीये. आणि जो त्यावेळेसचं होतं तेच गणित आहे. हा, फक्त याच्यामध्ये एक म्हणता येईल की त्यावेळेसचा फ्लोटिंग मतदार बीजेपी कडे वळणारा होता, यावेळेसचा फ्लोटिंग मतदार हा विरोधकाकडे वळणारा असणार आहे, बस एवढाच फरक पडणार. बरं, मग महाराष्ट्रात जे विजयाचं गणित आहे भाजपचं किंवा महायुतीचं ते कसं असेल? कारण मिशन 45 राबवताना त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. नरेंद्र मोदींना भरपूर सभा, 12च्या आसपास सभा महाराष्ट्रात घ्याव्या लागल्या. कारण उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रातली लोकसभेची उमेदवारांची, खासदारांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रावर जास्त फोकस करावं लागतं. बहुमतासाठी किंवा 400 पारचा टप्पा जर त्यांना पार करायचा, अबकी बार 400 पारचा नारा त्यांनी दिला. पण इथेच जर महाराष्ट्रामध्ये जर धाकधूक निर्माण झाली असेल महायुतीमध्ये, किंवा लोकांमध्ये हा प्रश्न निर्माण होतोय की एकूण 45चं त्यांचं गणित हे यावेळी सफल होणार नाही, यशस्वी होणार नाही. मग असं जर झालं तर नरेंद्र मोदींना केंद्रामध्ये सत्ता स्थापन करताना आणि तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान मिळवताना अडचणी निर्माण किती होऊ शकते? आताच याच्या अगोदरच्या प्रश्नाच्या उत्तरात दिलंय की मुळात मतदार हा 3 विभागामध्ये विभागलेला असतो, प्रो, अँटी आणि फ्लोटर. 14 मध्ये फ्लोटर हा जो मतदार होता हा मतदार पूर्णतः बीजेपी फेवर होता. 19 त्या फ्लोटर मतदारामध्ये थोडीशी सांख्यिकी वाढ झाली, त्याच्यामुळे 303 पर्यंत ते पोहोचले. यावेळेसचा हा जो फ्लोटर मतदार आहे हा फ्लोटर मतदार हा पूर्णतः विरोधकांकडे गेलाय, त्यामुळे संख्याबळामध्ये त्यांच्या कमी होणार आहे. मुळात फ्लोटर हाच असा मतदार आहे जो कुठल्याही निवडणुकीचं गणित बिघडवू शकतो किंवा सुधारू शकतो. आणि त्याचमुळे, कारण यांनी जे काही 10 वर्षामध्ये विकासाचं मॉडेल वगैरे आणण्याचा प्रयत्न केला, लोकांसाठी जे काही करायचा प्रयत्न केला, असं काही जसं डिमॉनिटायझेशन सर्वस्व फसलेलं आहे, जीएसटी पूर्णत्वाने फसलंय, विकासावर कोणी बोलायला तयार नाहीये, बेरोजगारी, महागाई याच्यावर कोणी बोलायला तयार नाहीये. त्यामुळे मतदार हा अक्षरशः कंटाळला ह्या सगळ्या गोष्टीला. आणि त्यामुळे आजच्या तारखेत जो फ्लोटिंग मतदार आहे हा विरोधकांकडे वळतोय, एवढाच फक्त फरक आहे. बाकी मतदारांचा टक्का जो आहे तो 14 मध्ये जो होता तोच आहे, फक्त फ्लोटिंग मतदार इकडून तिकडच्या पाड्यामध्ये वळलाय.
आणि माझा त्याच्यामुळे माझा जो दुसरा प्रश्न जोडून गेला होता की केंद्रामध्ये सत्ता स्थापन करताना नरेंद्र मोदी यांच्या समोरची आव्हानं 2024 मध्ये कितपत वाढलेली आहेत? 100% वाढलेली आहेत. कारण काय की इनफॅक्ट काऊ बेल्ट म्हणजे उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. बेसिकली त्यांचं उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटका आणि बेंगॉल हे जे 5 कळीचे राज्य आहेत तिथे त्यांचा टक्का पूर्णतः कमी होतोय. आणि त्यामुळे जे 303 होतात त्याच्यामध्ये जवळपास 100 जागा बीजेपीच्या कमी होत आहेत. त्यामुळे एनडीएचा जर का आकडा धरला तर तो जवळपास 272 किंवा त्याच्या खाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण एनडीएला जर 272 मिळाले तर भाजपला किती मिळतील? भाजप 220 ते 225च्या मध्ये राहू शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये 22 म्हणजे बीजेपी प्रणित महायुती आणि महाविकास आघाडी 28 ते 30 आणि 20 ते 22 मध्ये महायुती असेल. त्याच्यामध्ये बीजेपीचा वाटा हा जवळपास 18 ते 19 असू शकेल. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की भाजपला, मला पुन्हा एकदा जरा सांगू शकाल का तुम्ही, भाजपला महायुतीमध्ये किती जागा असतील? भाजपला 18 ते 19 जागा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा, आणि 3 ते 4 जागा यांना पडतील शिंदे गटाला. अजित पवार गटाला जागा मिळण्याची शक्यता यावेळेस पूर्णतः शून्य आहे. आणि महाविकास आघाडी साधारणतः 28 वर जाईल. महाविकास आघाडीला 28 पडेल. आणि त्यात उद्धव ठाकरे 14 ते 15 असतील. हा, जवळपास 7 जागा असणार आहे यांना, 7 ते 8 जागा काँग्रेस. अच्छा. आणि काँग्रेसला 7 जागा, पवार गटाला 7 जागा आणि 14 ते 15 जागा या उद्धव ठाकरे यांना. म्हणजे साधारणतः 28 जागा आपल्याला महाविकास आघाडीला आपण इथे देतोय. आणि महायुतीमध्ये भाजपाला 18 ते 19, शिंदेना 3 ते 4 आणि अजित पवारला 0. म्हणजे साधारणतः एक 20 जागा, 20 ते 22 जागा ह्या महायुतीकडे असतील. अवे ढोबळमानाने असं आपण समजूया की 26 ते 28 या जागा, 26 ते 28 जागा या महाविकास आघाडीला मिळतील आणि 20 ते 22 या महायुतीला मिळतील. पण आता मला सांगा, हे जे गणित आहे, कारण शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही मोठ्या नेत्यांचे पक्ष फुटले आणि संपूर्ण ताकद जर आपण पाहिली तर ती शिंदे गटाकडे गेली आणि अजित पवार गटाकडे गेली. मग महाराष्ट्रामध्ये नेमकं असं काय झालं? जी सुप्तलाट, अंडर करंट असं सातत्यानं म्हटलं जातं, त्याचा हा फायदा आहे की महाविकास आघाडी इतकी कमजोर असून सुद्धा, तसं पाहता आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर असताना सुद्धा ही सुप्तलाट होती म्हणून त्यांना इतक्या जागा मिळतात का इतक्या संकटाच्या काळात सुद्धा? मुळात ही लाट वगैरे असला काही प्रकार नव्हता. हा, ठीक आहे, एक थोडी सहानुभूती त्यांना होती. पण मुळात जे नेते गेलेत, नेत्यांसोबत जे कार्यकर्ते होते किंवा कॅडर होतं, ते कॅडर अजूनही त्या पक्षांकडे इंटॅक्ट आहे. इनफॅक्ट मी आताच 2 ते 3 मतदारसंघामध्ये जाऊन आलोय. तिथे बघितल्याच्यानंतर तिथलं जे कॅडर आहे ते कॅडर पूर्णतः त्या नेत्यांसोबत गेलं नाही. जसं आता उदाहरण द्यायचं झालं तर जळगावचं उदाहरण दिलं मी. तिथे 3 आमदार महायुतीमध्ये गेलेत. 3ही आमदार गेल्याच्या नंतरही तिथलं कॅडर जे आहे ते 60 ते 70% कॅडर अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मानणारं तिथे इंटॅक्ट आहे. आणि ते कॅडर सोबत तिथला जो मतदार आहे त्याचा, तो मतदार त्या नेत्यांच्या मागे नव्हता, तो पक्षाच्या मागे होता. तर त्यामुळे तो मतदारही तिथे इंटॅक्ट आहे. त्यामुळे नेते जरी गेले तरी त्याचा यांच्या याच्यावर काही विशेष फरक पडेल असा भाग नाहीये. मुळात सहानुभूती आहे, त्यामुळे सहानुभूतीमुळे थोडीशी मतं वाढतील, कमी होणार नाही. तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीची मतं मांडताय. सहानुभूतीची लाट आहे पण ती तितकी नाही, सुप्तलाट अजिबात नाही, ती उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची नाही असं तुमचं म्हणणं आहे. आणि सहानुभूती थोड्या बहुत प्रमाणामध्ये आहे. 14 मध्ये जी होती मोदीजींच्या फेवरमध्ये, नाही, तुम्हाला काय म्हणायचं? सहानुभूतीची लाट मोदींबद्दल नाही, जी सुप्तलाट नरेंद्र मोदींची होती किंवा मोठी लाट होती 2014 मध्ये, ती 19 मध्ये थोडी कमी दिसली. ती 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ही मोदींची लाट अजिबात नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? मोदींची लाट नाहीच आहे मुळात. अच्छा, मोदींची लाट नाहीच आहे.
पण उद्धव साहेबांची किंवा शरद पवार साहेबांची लाट नाहीये, त्यांना मतदारांची सहानुभूती आहे. पण ती लाटेमध्ये परिवर्तित झालेली नाहीये. ती लहर एक हलकीशी लहर चालू आहे की हो, यांना लोकांनी दगा दिला म्हणून यांच्या सोबत असावं. पण ती कुठे आहे? जिथे त्याचे पॉकेट्स होते तिथे आहे. लाट जर का असती तर सगळीकडे विखुरल्या गेली असती. आणि जिथे यांची ताकद नाही तिथे पण यांची मतदार जे आहेत ते उमेदवारांची निवडून येऊ शकले असते. पण यांचे मतदार तशी येत नाहीये. यांचे मतदार कुठे येतात? जिथे यांचे पॉकेट्स आहेत तिथे यांना सहानुभूती आहे. अच्छा. आणि तुम्ही एक वेगळं मत असं मांडलंय विजय कुमारजी, की कॅडर हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाकडे तो शाबूत होता. मग इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार गेलेत, खासदार गेलेत आणि इतके सगळे लोक जात असताना सुद्धा कॅडर कसा काय शाबूत राहू शकतो? कारण आपल्या देशात जर का विचार केला तर आजच्या घडीला काँग्रेस, सेना, बीजेपी आणि कम्युनिझम असे 4 पक्ष जर का विचारात घेतले, जे पक्षासाठी राबणारे जे कार्यकर्ते होते ते अजूनही त्यांच्या सोबतच शाबूत आहे. त्यांचा विश्वास अजूनही पक्षात आहे, त्या नेत्यामध्ये नाही. बरं, कोणता नेता सर्वाधिक प्रभावी वाटला आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या निवडणुकीत? सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जर का विचार केला तर कुठलाही नेता असा प्रभावशाली वाटलाच नाही. पण आता वर्ध्यामध्ये अमर काळे यांची निवडणूक जर आपण पाहिली, ते काँग्रेसचे माजी आमदार होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये गेले आणि शरद पवारांनी तिथे अर्ज दाखल केला आणि शरद पवारांमुळे तिथे एक मॅजिक तयार झालं निवडणुकीमध्ये आणि ती काटेची टक्कर झालेली आहे निवडणुकीमध्ये, रामदास तडस वर्सेस अमर काळे अशी. तर याचं श्रेय आपल्याला कुणाला द्यावं लागेल? मतदारांना. कारण मी जसं अगोदरच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलंय की फ्लोटिंग मतदार हा ठरवतो की कुठल्या नेत्याला निवडून द्यायचं, कुठला उमेदवार निवडून आणला जाईल. आजच्या तारखेत काय झालं की 14 आणि 24 मध्ये जर का कंपॅरिझन केलं तर 24चा जो मतदार होता, फ्लोटिंग मतदार, हा पूर्णतः बीजेपी प्रो होता. आज तो पूर्णतः विरोधक प्रो झालाय. त्यामुळे त्यांना कारण काय? कारण 10 वर्षामध्ये जे काही घटना घडत गेल्यात, जे काही जिव्हाळ्याचे प्रश्न होते ते टांगणीला लागलेत, नको ते प्रश्न पुढे आलेत. जर का तुम्हाला एक आठवत असेल 2004 मध्ये शायनिंग इंडिया नावाचं कॅम्पेन राबवलं गेलं होतं प्रमोद महाजनजींनी. बरोबर. तो अति आत्मविश्वास होता आणि तोच अति आत्मविश्वास आजही चाललो आहे. जो 400 पारचा जो नारा आहे हा अति आत्मविश्वास द्योतक आहे. आणि पण लोकांना नरेंद्र मोदींचा 400 पारचा नारा आवडला नाही का? पचनी नाही पडला? तो नारा याचं कारण काय? अहो, रोज एकच भाजी जर का आपण खाल्ली तर कंटाळा येतो. तसंच आता झालंय की रोज रोज तेच वाक्य ऐकून रामलल्ला, 370, हिंदू मुस्लिम लोक कंटाळली त्या गोष्टीला. लोकांना हवाय त्यांच्या जिव्हाळ्याची प्रश्न, त्यांच्या रोजच्या जीवनातली प्रश्न, त्यांना हवाय रोजगार. 2 करोड रोजगाराचा प्रश्न बाजूला पडलाय, महागाईचा प्रश्न बाजूला पडलाय, डिमॉनिटायझेशनमुळे भ्रष्टाचार आटपतील, ते भ्रष्टाचाराचा मुद्दा बाजूला पडला. इनफॅक्ट भ्रष्टाचारीच त्यांच्या पक्षात जाऊन बसलेत. त्यामुळे हे सगळं मतदार सुज्ञ आहेत आणि मतदाराला माहिती आहे की आपण कोणाला मतं द्यायची. आणि बरं, मोदींचा प्रभाव ओसरण्याचे कारण काय? तेच जुमलेबाजी जे काही चाललंय. मी सांगितलं ना आताच की रोज रोज एकच भाजी खाल्ली आपण तर आपण कंटाळतो. तसं रोज रोज तेच ते बघून किंवा तेच ते ऐकून कंटाळा आला लोकांना. लोकांना काहीतरी नाविन्य हवं असतं आणि तुम्ही नाविन्य देण्यामध्ये कुठेतरी कमी पडताय. पण सोशल मीडियाचा प्रभाव, भाजपची रणनीती, भाजपचा प्रचंड मोठ्या प्रमाणात राज्यातला प्रचार, प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदींचा चेहरा, त्यांचं काम, आंतरराष्ट्रीय स्तरावरची त्यांची प्रतिमा, असं सगळं बघून उज्ज्वल निकम सुद्धा जेव्हा आपल्या प्रचारात हाच मुद्दा मांडत होते की आंतरराष्ट्रीय मोदींची प्रतिमा, त्यांनी कमावलेलं भारताचं स्थान, त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व हे खूप महत्वाचं आहे आणि हे बघून मी त्या पक्षात गेलो आणि मी निवडणूक लढतोय. तर लोकांना त्यांची आंतरराष्ट्रीय प्रतिमा आवडली नाही का? मनोजजी, मी आत्ताच सांगितलं, मतदार हा खूप सुज्ञ आहे आणि सोशल मीडिया किंवा ह्या सगळ्या गोष्टीमुळे लोकांना काय खरं आणि काय खोटं हे खूप लवकर कळायला लागलंय. अगोदर जे होतं, अगोदर मीडिया कसा होता, एक सीमित होता. आता अमेरिकेत तुम्ही किती जरी सांगितलं की तिथे मोदींचा डंका वाजतोय, पण दुसऱ्या माध्यमातून कळतंय की तिथे एक्झॅक्टली काय घडलंय. लोकांपर्यंत ज्यावेळेस ते कळतं तर खरं आणि खोटं, जी बकवृत्ती ज्याला म्हणतात, राजहंसाची वृत्ती, की दूध वेगळं आणि पाणी वेगळं करायची, ती मतदारांमध्ये आलेली आहे आज.
त्यामुळे त्यांना कळतं की दूध कुठलं आहे आणि पाणी कुठलं आहे. पण नरेंद्र मोदींच्या काळामध्ये जे डिजिटायझेशन झालंय, रस्त्यांचा महामार्गांचा विकास झालाय, भले ते गडकरींचं खातं असेल आणि गडकरींचं एकंदरीत राजकीय स्थान भाजपमधलं किती वेगळं आहे सांगण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष सुद्धा करत असतात, तो भाग वेगळा. पण अशी काही विकास कामं या देशामध्ये झालेली आहे 10 वर्षामध्ये, ज्याला सातत्यानं पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातो. मेट्रोचा विकास असेल, मुंबईतला असेल, पुण्यातला असेल, नागपूरचा असेल, तर अशी सगळी कामं सुद्धा पुढे आणली जातात, त्याचाही प्रचार केला जातो, त्याचा प्रभाव जनमानसावर, मतदारांवर पडला नाही असं तुम्हाला म्हणायचंय? मुळात एक सांगा, तुम्हाला घराचं सुशोभीकरण करायचंय, पण सुशोभीकरण करताना तुम्ही काय करणार? तुमच्या बेसिक गरजा काय आहेत? अन्न, निवारा. पण तुम्ही सुशोभीकरण करण्यासाठी म्हणून बाहेरून कर्ज घेता आणि त्या कर्जाच्या बळावर तुम्ही हे करता. 2014 मध्ये जे 55 लाख करोडचं कर्ज होतं, ते आज 2,05 लाख करोडचं कर्ज झालंय. आज जो मुलगा जन्माला येतो तो येतानाच 1,44,000 रुपये कर्ज घेऊन येतोय. ह्या गोष्टी लोकांना कळायला लागल्यात. आज जो विकास घडतोय त्या विकासाची किंमत आपण उद्या काय मोजायची हे लोकांना कळायला लागलंय. त्यामुळे हा विकास हा फक्त देखावा आहे हे त्यांना कळतंय. आणि त्यातनंच ही सगळी अँटी इन्कम्बन्सी हळूहळू सुरू झालीये. बरं, मग मला एक सांगा, हे सगळं करत असताना एक 5 मुद्द्यांचा समावेश मॅनिफेस्टोमध्ये भाजपच्या आणि काँग्रेसच्या करण्यात आला होता. म्हणजे तुम्ही जर या प्रिलिमिनरीचे बजेट मांडलं गेलं निर्मला सीतारामन यांनी, त्यात सुद्धा ज्या गोष्टींवर भर देण्यात आला होता आगामी काळाला अनुसरून, त्यात असं म्हटलं गेलं होतं की गरीब, मजूर म्हणजे कामगार आणि युवा आणि महिला या 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 गोष्टींचा अंतर्भाव तर काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा होता, बरोबर आहे. मग ते मुद्दे पटवून देण्यामध्ये काँग्रेस आणि राहुल गांधी यशस्वी झाले का? आणि जर मोदींचा प्रभाव हा ओसरत असेल आणि मोदींना लोक कंटाळले असतील असं तुमचं म्हणणं आहे, तर मग लोक उलट पक्षी दुसऱ्या एका नेत्याला उचलून धरतात आणि त्याचे मुद्दे अत्यंत जवळचे वाटायला लागतात. मग हा जो सारखेपणा मोदी आणि राहुल गांधींच्या मुद्द्यांमध्ये होता मॅनिफेस्टोमध्ये, तर राहुल गांधी जवळचे वाटले का? त्यांचे मुद्दे जास्त पटले का लोकांना? मुळात राहुल गांधी पटले हे मी म्हणणार नाही, कारण इंडिया अलायन्स कडे चेहरा म्हणून कोणीच नाहीये. आणि ज्यावेळेस माणसाकडे ऑप्शन नसतं त्यावेळेस होतं काय, दोन काहीतरी चुकीच्या पैकी एक चुकीचा, जो कमी चुकीचा असेल तो निवडायचा असतो. मग त्या अनुषंगाने लोक जातात. इथे पण तेच होत आहे की दोन चुकीचे मॅनिफेस्टो मध्ये जे काही त्यांचे युवा, महिला, शेतकरी वगैरे हे गेल्या 10 वर्षात त्यांनी त्यांच्या प्रती केलेलं कार्य बघितलंय 10 वर्षामध्ये काय. त्यामुळे ते सगळे जुमलेबाजी आहे हे त्यांना लक्षात आलंय. त्यामुळे मोदीचा मॅनिफेस्टो जो आहे तो त्यांनी जनतेने नाकारलाय. पण मुळात विरोधकांकडे सुद्धा पण चेहरा नाहीये ज्याच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहू शकतो. त्यामुळे मतदार हा द्विधा मनस्थितीत आला आणि द्विधा मनस्थितीत आल्यामुळे खूपसा मतदार हा मतदान केंद्रापर्यंत पोहोचलाच नाही. जो काही पोहोचला तो जो फ्लोटर मतदार होता, जो मागच्या वेळेचा, म्हणून सांगितलं की 14% आणि 24% ऑलमोस्ट सारखा आहे. फक्त जो तिकडे वळलेला होता तो आज इकडे वळला, बस एवढंच झालंय. पण म्हणजे तुम्ही सातत्याने हीच मांडणी करता विजय कुमारजी की जो फ्लोटिंग मतदार असतो, तो फ्लोटिंग मतदार 2014-2019 आणि मध्ये तो महायुती, म्हणजे आता पूर्वी ती अस्तित्वात नव्हती, ती नरेंद्र मोदींकडे, भाजपाकडे तो फ्लोटिंग मतदार वळलेला आहे, जो वाहता मतदार आहे. आणि यावेळी तो महाविकास आघाडीकडे आणि देशात इंडिया आघाडीकडे वळला किंवा वेगवेगळ्या ज्या इंडिया आघाडीतल्या पक्षांकडे वळला असेल. आता उत्तर महाराष्ट्रामध्ये, बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमधली परिस्थिती नेमकी आपल्याला काय दिसते? तिथे सुद्धा खासदारांची संख्या ही सर्वात मोठी आहे. उत्तर प्रदेशमध्ये तर आहेतच, महाराष्ट्र आणि त्यानंतर बिहार आणि वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल. आता मुळात बिहारमध्ये तुम्हाला जर का काही उदाहरणं देतोय, ज्यावेळेस बिहारमध्ये सरकारला त्यांच्या पायाखालची वाळू सरकताना दिसली, त्यांनी पहिल्यांदा आणलं त्यांनी रामलल्लाचा इम्पॅक्ट ज्यावेळेस त्यांना वाटला की नाही होऊ शकत आहे बिहारमध्ये, त्यावेळेस त्यांनी कर्पूरी ठाकूर नावाच्या एका नेत्याला त्यांनी भारतरत्न देऊन बघितला, तोही सपशेल फसला. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, सरकार पाडून नितीश कुमारला आपल्याकडे. जर का तुम्ही एवढे ठाम होता तुमच्या याच्यावर,
तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी करायची गरजच पडली नसती, किंवा तुमचे रामलल्ला जर का एवढे, कारण आज जो त्यांचा जो नारा आहे, जिसने रामलल्ला को लाया हम उनको लाएंगे, मग रामलल्ला 500 वर्ष आमच्या जवळ नव्हता का? रामलल्ला आज फक्त एका मंदिरात आलाय, पण आमच्या हृदयात तो रामलल्ला अगोदरपासूनच आहे ना. जन्माला येऊन जेव्हापासून कळायला सुरुवात होते तेव्हापासून रामलल्ला आमच्या हृदयात आहे. मग तो मंदिरात असला काय नसला काय, कारण सरते शेवटी आपले गाडगे बाबा काय म्हणून गेलेत, मंदिरामध्ये देव नसतो कधी, तिथे असतो फक्त पुजाऱ्याचं पोट. तसंच इथे रामलल्ला आणण्यामध्ये तिथे मतदारांचं काही हे नव्हतं, तिथे फक्त होतं राजकारण. आणि ते म्हणूनच सांगितलं, मतदार सुज्ञ आहे आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या आहेत आता, आणि त्याचाच हा इम्पॅक्ट आहे की जेणेकरून हे सगळ्या गोष्टी घडत चालल्यात. बरं, या महाराष्ट्रापुरती जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचा कोणता असा परिणाम असेल जो विधानसभेच्या निवडणुकीवरती आपल्याला दिसू शकेल? नाही, मी याबद्दल थोडा आशंक आहे. कारण दिल्लीमध्ये 1900 इलेक्शन मध्ये आप पार्टीकडे घवघवीत बहुमत होतं. तरी पण ज्यावेळेस लोकसभेचं इलेक्शन झालं त्यावेळेस दिल्लीच्या 7च्या 7ही जागा हे बीजेपीने जिंकल्या. कारण लोकसभेचं इलेक्शन हे पक्षाधारित असतं आणि विधानसभेचं इलेक्शन हे साधारणतः 60% पक्ष आणि 40% उमेदवार ठरतो. जर का उमेदवार तुमचे व्यवस्थित आलेत तर कदाचित होऊ शकतं की इथे रिझल्ट काहीतरी वेगळे असू शकतील. ठीक आहे, खूप धन्यवाद विजय कुमारजी. तुमच्या निमित्तानं एक दोन गोष्टी महत्वाच्या आपल्याला दिसल्या त्या पुन्हा आपण प्रेक्षकांसाठी सांगूया. ऍडव्होकेट विजय कुमार कुहाड हे निवडणूक विश्लेषक आहे, देशाचा राजकारणाचा निवडणुकांचा सातत्याने अभ्यास करत असतात. एनडीएला 272 आणि त्यातही एनडीए मध्ये भाजपाला 220 ते 225 जागा मिळतील असा त्यांनी अंदाज वर्तवलाय. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळतील आणि या 26 ते 28 जागांमध्ये उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक जागा मिळतील, 14 ते 15. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला 7 तर काँग्रेसला 7, म्हणजे अशा साधारणतः 26 ते 28 जागांचा अंदाज त्यांनी वर्तवला. महायुतीला 20 ते 22 जागा मिळतील, त्यातही भाजपला सर्वाधिक म्हणजे 18 ते 19 जागा मिळतील. शिंदेच्या पक्षाला म्हणजे शिवसेनेला अधिकृत पक्षाला 3 ते 4 जागा आणि अजित पवारांना 0 जागा मिळेल. अजित पवारांना 0 जागा मिळेल अशा प्रकारचा अंदाज अनेक निवडणूक विश्लेषक, राजकीय पत्रकार हे सातत्यानं वर्तवत असतात. याचं कारण असं की अजित पवारांना आणून सुद्धा महायुतीला काहीही फायदा झाला नाही अशा प्रकारचं मत हे बहुतांश राजकीय पत्रकार, विश्लेषक मांडत आलेले आहेत. तसा त्यांचा फायदा एकनाथ शिंदेचाही झाला नव्हता आणि होत नव्हता, म्हणून अजित पवारांना महायुतीमध्ये सहभागी करून घेतलं गेलं. पण हे दोन्ही महायुतीची गणित विजय कुमारजी शिंदेना आणणं आणि अजित पवारांना महायुतीत सामील करून घेणं हे भाजपाच्या दृष्टीनं परवडणारं नव्हतं का, किंवा त्यात ते पूर्णपणे अपयशी झालं का, या तुमच्या उत्तरासहित मी ही चर्चा थांबवतोय. युती आणि म्हणजे यांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अलायन्स वर्सेस बीजेपी शिवसेना अलायन्स अशी निवडणूक झाली. पण निवडणुकीच्या नंतर जे काही अलायन्स वेगवेगळे झालेत आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसजी डिवसल्या गेले. त्यामुळे त्यांना त्याचा वचपा काढायचा होता आणि तो वचपा काढण्यासाठी म्हणून त्यांनी जी काही तोडफोड केली आणि त्यातनं हे सगळे गणित तयार करण्याचा प्रयत्न केला गेला. मुळात ही जी गणित आहे, आपला महाराष्ट्रातला जो मतदार आहे हा फार सजग आणि सुज्ञ आहे आणि अशा प्रकारची तोडफोड वगैरे असल्या या गोष्टीला थारा तो देत नाही. ज्यावेळेस हे केलं हे एक तात्कालिक ठीक आहे की एक महाराष्ट्रामध्ये एक नवीन सरकार आलं, पण त्याच्यानंतर जे घडामोडी घडल्यात त्याच्यावरनं हे क्लिअरली दिसतंय की ना शिंदे गटाचा ना अजित पवार गटाचा यांना कुठेही फायदा झालेला नाहीये. जर का असं काही असतं, शिंदे गटाचा जर का फायदा त्यांना झालेला दिसला असता त्यांनी अजित पवार गटांना सोबत घ्यायचा प्रयत्नच केला नसता. आणि ह्या सगळ्या घडामोडीतनं एकच लक्षात येतं की सरते शेवटी महाराष्ट्रातल्या मतदारांनी ह्या सगळ्या गोष्टींना नाकारून पुढे जायचा विचार केलेला आहे.
आणि त्या अनुषंगाने त्यांनी या 5 फेजमध्ये मतदान केलं. अगदी खूप धन्यवाद विजयकुमारजी. विजयकुमार धन्यवाद. कुहाड हे निवडणूक विश्लेषक आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा केली. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर बटन दाबा आणि सबस्क्राईब करा. खूप धन्यवाद.